12वीचे निकाल लागताच राज्यभरात चर्चा होते ती प्रथम क्रमांक अथवा अनित्र दीपक टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची। मात्र यात काहीसे दुर्लक्ष होते त्या आयुष्यातील जबाबदाऱ्या पार पाडत शिक्षण घेणाऱ्या रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांकडे। या साखळीत यूसीएन पोहोचलं रात्रीच्या शाळेत, जिथं विद्यार्थ्यांनी आपली 12वीचा टप्पा गाठला कसा हे जाणून घेण्यासाठी जाणून घेऊयात त्याची कहाणी यूसीएनच्या या विशेष वृत्तात। काही मुलं असतात ज्यांचं घरातील हालाकीच्या स्थितीमुळे शिक्षण थांबतं। कुणी वय झालं म्हणून अर्ध्यात शिक्षण सोडून देतं। मात्र त्यांना आसरा देते ती रात्रीची शाळा। शिक्षणाला वयाचं बंधन नसतं असं जरी आपण बोलत असलो तरी ठराविक वय ओलांडलेली माणसं संकोच करतात। हाच संकोच दूर करण्यात रात्रीच्या शाळेत प्रोत्साहन दिलं जातं। 12वीचा निकाल लागताच नागपूर नाईट ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा देखील निकाल लागला आणि इथल्या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं। रेखा, आपला प्रवास काय होता, आपल्याला कसं वाटलं आणि 12वीचा प्रवास सुरू असताना काय काय अडचणी आल्या, काय काय म्हणाल तुम्ही, काय सांगाल? सर, मी ट्युशन क्लास घेते। ट्युशन क्लासवरून मी इथे येते सायंकाळी 7च्या दरम्यान किंवा 8च्या दरम्यान। तर ते क्लासेस घेते। कधी कधी मला येण्याला उशीर होते, पण आमचे सर जे आहेत ते आम्हाला रिपीट करून पुन्हा अभ्यास आम्हाला सांगतात आणि खूप चांगला अनुभव राहिला सर माझा। 10वीमध्ये पण खूप चांगल्या पर्सेंटेजने मी पास झाली आणि आता 11th आणि 12th मी केलं। तर मला खूप छान असं वाटतं आहे की मी आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगलं करू शकते। सर, मी आता 42 वर्षाचे आहे सर। मी 10वी 2000मध्ये काढली होती। त्याच्यानंतर काही परिस्थितीमुळे मी शिकलो नाही। तसं मग सरनं सांगितलं का सलाह दिली आहे का आमची रात्रशाळा आहे, तू नाव टाक त्याच्यात। माझं मत म्हणजे असं आहे की माझं म्हणजे कठीण तर होतंच माझा प्रवास आणि मला शेजारची पण म्हणायचे की आता कशाला शिकण्याची गरज आहे, पण माझी इच्छा अगोदरपासून पण शिकण्याची इच्छा होती आणि मला माहिती नव्हतं नाईट कॉलेजमध्ये कुठल्याही परिस्थितीत आपण शिकू शकतो। तर मी ॲडमिशन केलं। मी 10वी तरी मी इथे ॲडमिशन केलं, इथे शिकले। सगळ्या सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं। हकीम हा ऑटो चालवतो आणि आपल्या उरलेल्या वेळेमध्ये येऊन इथे शिक्षण संपादन करायचा। आज तो आपल्यासोबत आहे, त्याच्याशी थोडीशी चर्चा करूया। हकीम, कसा होता 12वीचा रिझल्ट? मला वाटत नाही होतं का आपण पास वगैरे होऊन, परंतु जे सरांनं मेहनत केली आमच्यावर त्याच्यावरून आणि आमची थोडी बहुत मेहनत त्यांच्यावरून रिझल्ट खूप छान आला। मुलांनी संपादन केलेलं यश आणि त्यांचा खडतर प्रवास हा प्राध्यापकांच्या डोळ्यादेखत होत असतो। याच संदर्भात नागपूर नाईटच्या मुख्याध्यापक वैशाली ढुमणे मॅडम यांनी देखील विद्यार्थ्यांचा डोळे दिपवणारा प्रवास सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या। मेन म्हणजे आमच्या इथे जो वर्ग येतो हा तळागाळातला वर्ग येतो, ज्यांनी शिक्षण सोडलेलं असते, कोणी 8वीपासून 10वीपासून। तर असे हे कामाअभावी म्हणा हे मुलं शिक्षण सोडून देतात, कारण त्यांच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे त्यांचं घर असतं। त्यांचं घर त्यांच्या कमाईवर, उदरनिर्वाहावर जे ते बाहेर काम करतात त्याच्यावर चालतं, कारण त्यांना इकॉनॉमिकल सपोर्ट नसतो। तरी पण स्वतःची हिंमत न सोडता ते विद्यार्थी एवढे प्रयत्न करतात आणि आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून विद्यार्थी 56, 58, 60% ते जातात। जितका खडतर प्रवास रात्रीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा असतो, तेवढाच खडतर प्रवास कुठे ना कुठे शिक्षकांचा देखील असतो। ते आपल्या जीवाचं रान करतात, विद्यार्थी आपल्या जीवाचं रान करतात आणि कुठे ना कुठे त्या सगळ्याचं फळ आहे की आज हे विद्यार्थी आपल्याला हसतमुखी दिसत आहेत। कॅमेरामॅन विलास खळसेसह मी अनिकेत, यूसीएन न्यूज, नागपूर।